तुम्हाला आम्हाला उपदेश करतात. का उपदेश करतात? कारण संत महात्मे उपदेश करताच येतात. संतांचं येण्याचं कारण आहे उपदेश करणे. मायबाप तुम्ही आम्ही जीव प्रारब्ध भोगण्याकरता येतो. भगवान परमात्मा धर्म रक्षणा करता येतो आणि संत महात्मे उपदेश करण्याकरता येतात. विठ्ठल विठ्ठल. आपण प्रारब्ध भोगण्याकरता येतो. आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे प्राप्त होतं ते आपल्या प्रारब्धाने प्राप्त होतं. शास्त्रामध्ये असं म्हटलंय बघा, मनुष्य जन्माला येताना आहे ना 5 गोष्टी आपल्या गळ्याला बांधून घेऊन येतो. विवाह अर्थ मरणम च अन्नम जननमेव च कंठे वद्वादुदम सूत्रम यत्रस्तम तत्र नियते. आपल्या जीवनामध्ये प्रारब्धवशात कर्मवशात ज्या घटना आहेत त्या दैववशात घडतच असतात. म्हणून जीव प्रारब्ध भोगण्याकरता येतो. आपला जन्म कुठं व्हावा, आपलं मरण कधी कुठं कसं व्हावं, आपण किती वर्ष जगावं, आपल्या जीवनात किती धन यावं, आपण कोणतं अन्न ग्रहण करावं, आपला विवाह कोणाशी कधी कसा व्हावा, शास्त्र असं म्हणतं हे सगळं लिखित विधी लिखित आहे. काही लोक म्हणतील लग्न कसं काय विधी लिखित आहे. बघा, रामायणामध्ये एक विभांडक नावाची ऋषी झाली. त्यांनी असा संकल्प केला की मी ब्रह्मचर्य राहील. आयुष्यभर जतन केलं. एकदा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सरोवरामध्ये स्नान करत असताना शरीर तापलेलं आणि पाणी थंड, त्यांचं तेजस स्खलित झालं. एका हरणीने ते तेज प्राशन केलं आणि हरणीपासून मुलगा जन्माला आला. त्याचं नाव होतं ऋष्यशृंग. त्याच्या मस्तकावर एक शिंग होतं. त्यांना वाटलं आपल्याकडून हे शक्य नाही, पण शक्य झालं नाही. आपला मुलगा तरी ब्रह्मचारी राहावा, याने कधीच लग्न करू नये, याच्या जीवनामध्ये स्त्री संसर्ग होऊ नये. त्यांनी अशी योजना केली. त्या मुलाला असं आश्रमात वाढवलं की त्या आश्रमामध्ये मादीचा संबंधच येता कामा नये. त्यांच्या आश्रमामध्ये नर यायचा मादी येत नव्हती, रागू यायचा मैना येत नव्हती, बैल यायचा गाय येत नव्हती, वाघ यायचा वाघीण येत नव्हती, सिंह यायचा सिंहीण येत नव्हती, पुरुष यायचा स्त्री येत नव्हती, साधू यायचा साध्वी येत नव्हती. तरुण झाला त्याने स्त्री नावाचा पदार्थच पाहिला नाही. पण ज्या वेळेस राजा दशरथाने यज्ञ केला पुत्र कामेष्टी, त्यावेळेस वशिष्ठ मुनींनी विचार केला हा यज्ञ तेव्हा सफल होईल या यज्ञाचा आरंभ करणारा जो पुरुष आहे तो निष्काम पाहिजे, त्याच्या अंतःकरणाला कामाचा विकार नको. मग असं आणायचं कुठून? तर इंद्राने अप्सरा पाठवल्या. नामदेव महाराजांनी अभंगात लिहिलंय, देवांगणा हाती आणविला शृंगी. अप्सरा पाठवला, त्याला उचलून आणलं. दशरथ राजाने एक मुलगी दत्तक घेतली शांतना नावाची, भगवान रामजींची मोठी बहीण. जबरदस्ती लग्न लावलं त्याचं. कोणाशी? ज्याने स्त्री पाहिलीच नाही, ज्याला ब्रह्मचर्य राहावं असं विभांडक ऋषींनी संकल्प केला आणि त्याच्याशी जबरदस्त शांतनेचं लग्न लावलं, ऋषशृंगाने शांतना. आणि या जोडप्याने जो यज्ञ केला त्या यज्ञातून भगवान प्रभू राम प्रगट झाले, असं वाल्मिकी रामायणामध्ये लिहिलंय. सांगायचा अर्थ असा आहे, जीवनात विवाहाचा योग असेल तर तो हर प्रकारे होणार आहे, आणि नसेल, योग नसेल तर मग काय? काही लोक म्हणतील जर विवाह विधी लिखित आहे, मग आजकाल जे चाललंय समाजात ते काय चाललं म्हणजे ते पण विधी लिखित आहे. कसं काय विधी लिखित आहे? त्याला आता आवरायचंय. कोणाला आवरायचंय? त्याने आता पाहिलं देवाने, आता पुष्कळ झालं. हो, त्याला आता आवरत घ्यायचंय. हे सगळं जे चाललं नाही त्याच्यामुळे चाललंय. काही लोक म्हणतात देव की नाही आता चगून गेला. आमच्याकडे म्हणतात देव आता चगी गेला. देव ठिकाणावर नाही. अरे बाबा, देव ठिकाणावर आहे, माणसाची नीती ठिकाणावर राहिली नाही. विठ्ठल विठ्ठल. कोणत्या ऋतूमध्ये काय व्हावं हे पण ठिकाणावर राहिलं नाही. पावसाळ्यामध्ये थंडी पडते, नाही तर पावसाळ्यात गरम होत. कधी हिवाळ्यात पाऊस पडतो. या वर्षी तर मला वाटतं जवळजवळ 7 महिने पावसाळा झाला. पेरणीनंतर 15-20 दिवसाचा गॅप झाला. 15-20 दिवसाचा गॅप काय झाला, लोकांनी
कोणी महादेवाला पाण्यात ठेवलं, कोणी बेडकांची लग्न लावली, कोणी काय केलं, कोणी काय केलं. पाऊस पडावा म्हणून त्याच्यावर विश्वास नाही. आमच्या गावामध्ये म्हसावदला 10 वर्षापूर्वी जिवंत माणसाची प्रेत यात्रा काढली. का बरं? पाऊस पडावा म्हणून. जिवंत काढतात ना काही ठिकाणी. जिवंत माणसाची प्रेत यात्रा काढली बघा. चांगला धडधाकट होता. पाऊस पडेना, त्याला काही उद्योगधंदा नाही. लोकांनी विचार केला, याला 5-50 रुपये जे असतील ते याची व्यवस्था करू. सर्वांनी थोडीशी 50-50 गोळा केले. 4-5 हजार त्याच्या हाती दिले. त्याला वाटलं एवढी एक फेरी फक्त झोपून मारायची, 5,000 भेटणार आहे ना. लागली की आपली सोय. तयारी केली अंत्ययात्रेची आणि जिवंत माणूस झोपवला. कशावर? तिरडीवर जिवंत. नाकात बोळी, कपाळला ठोकळा, सगळं पद्धतशीर. पाऊस पडावा म्हणून जिवंत व्यक्तीची प्रेत यात्रा. एवढी गर्दी बघा त्या प्रेत यात्रेला. एवढी गर्दी तुम्हाला काय सांगते. निरेची प्रेत यात्रा कोणी पाहत. 18,000 लोक वस्तीचं गाव आहे म्हसावद. प्रत्येक घरातून 1-1, 2-2 विचार करा तुम्ही किती. तुफान गर्दी. प्रेत यात्रा निघाली आणि तो आमचा एरंडोल नेरी हायवेवर प्रेत यात्रा आली अशी. अचानक एक ट्रकवाला लांबून त्याने पाहिलं. आजपर्यंत भरपूर प्रेत यात्रा पाहिल्या पण एवढी गर्दी पाहिली नाही. कोणी आमदार मेला का खासदार मेला काही समजत नाही. लांबून पाहण्यापेक्षा थोडं जवळ जाऊन पाहू. मग त्याने ट्रक थोडा जवळ उभे करण्याकरता ट्रक थोडा पुढे नेला आणि तो जो झोपला होता ना, त्याला वाटलं हा का आपल्या अंगावर घालतो आता. त्याने उठून असं केलं. त्याला जिवंत होता. त्याने उठून असं केलं. त्याला थांब असं. ते प्रेत यात्रेचं पुढे काय झालं मला माहिती नाही. पण ट्रक ड्रायव्हर 3 महिने जळगावला ऍडमिट होता. रोज करंट द्यायची तेव्हा ठिकाणावर. अर्थ सांगायचा असा नाही. दैववशात त्या प्राकृतिक आपदा ज्या आहेत ना, या पण दैववशात होतात. विवाह असेल, आपल्या जीवनामध्ये जे आध्यात्मिक, आदिदैविक, आदिभौतिक ताप होतात किंवा लाभ होतात, या सगळ्यांच्या पाठीमागे दैव कारणीभूत आहे. श्रीमद भागवतामध्ये भक्त प्रल्हादाने असुर बालकांना उपदेश केलाय. सुखमैत्री एकम दैत्यादिह योगेन देहिनाम सर्वत्र लभ्यते दैवात यथा दुःखमयत्नतः. भक्त प्रल्हादाने आपल्या मित्रांना सांगितलंय, मित्रांनो तुम्ही कोणताही व्यक्ती जीवनात दुःख यावं म्हणून प्रयत्न करत नाही. यथा दुःखमयत्नतः, तरी दुःख येतं की नाही. तसं सुख येण्याकरता प्रयत्न नाही केले तरी सुख येणार आहे. मला सांगायचा माझा विषय असा आहे की मानवी जीवनामध्ये त्याचा विवाह असेल, त्याला मिळणारं धन असेल, त्याला मिळणारा मान असेल, त्याला मिळणारं अन्न असेल, हे सगळं प्रारब्धाच्या ताब्यात आहे. केले कर्मा झाले ते भोगा. कर्माधीन आहे, दैवाधीन आहे. आपण जे कर्म करतो तेच भोगायला यावं.
म्हणून कर्मवशात आपल्याला जे मिळतं ना, अन्न मान धन, हे तो प्रारब्धाधीन. जीव आपलं प्रारब्ध भोगणं करता येतो नाही बा. 2, भगवान परमात्मा धर्म रक्षणा करता येतो. का धर्म रक्षणा करता येतो याचं कारण आहे, कारण अधर्माचा मार्ग जीवाचं पतन केल्याशिवाय राहत नाही. अधर्माच्या मार्गावर चालणारा माणूस 4 दिवस जरी चमकत असला तरी त्याची दुर्दशा झाल्याशिवाय राहत नाही. अधर्माचा मार्ग जीवाला फसवतो बघा. यथा अहि मूषक व्रत, भागवतामध्ये असं म्हटलंय, ज्याप्रमाणे सर्प उंदराला फसवायचं काम करतो त्याप्रमाणे अधर्म जीवाला फसवायचंच काम करतो. अधर्माच्या वाटेवर चालणारा माणूस संपन्न जरी झाला पण तो सुखी नसतो. हो, यथा अहि मूषक व्रत. काय झालं, एका गारुडाने एक साप पकडला, जहाल सर्प, विषारी सर्प, भयंकर विष, असं दांडगा होता चांगला. त्याला वाटलं जहाल सर्प याला खेळात वापरायचं. कसं वापरायचं बरं, याचे दात काढायचे तर हा उगारून पडेल आपल्यावर. मग त्याने विचार केला, 10-15 दिवस याला पिटाऱ्यामध्ये कैद करून ठेवू, लाकडी पिटाऱ्यात. अन्न नाही, पाणी नाही, काही नाही. याचा सगळा तमाश शांत होईल, थंड पडेल, तो भुकेने उपाशी राहून तडफडेल, थंड होईल, मग त्याचे दात काढून त्याचा खेळात वापर करू. त्याने कोपऱ्यामध्ये पिटाऱ्यामध्ये तो साप ठेवून दिला. एक उंदीर रोज तिकडून उड्या मारत जायचं. उंदराचं काम काय असतं, उड्या मारणं. आयराणीत सांगू का, चाफलणं. उंदीर नेहमी चापलात असतो, इथं काय तिथं काय तिथं काय तिथं काय तिथं काय तिथं काय तिथं काय, रोज उंदीर चापलायचं. त्याला वाटलं या पिटाऱ्यात काय आहे बरं. एक दिवशी उंदराने काय केलं, ताकद लावली, पिटारा असा उचकवला असं. 8 डोकावून पाहिलं. कोणी, उंदराने. जसं 8 डोकावून पाहिलं, त्या जहाल सर्पाची नजर आणि उंदराची नजर एक झाली. आणि सर्पाला पाहून भयाक्रांत झाला, तो भयग्रस्त झाला, भरपूर भीती निर्माण झाली. उंदीर थरथर कापायला लागला आणि थरथर कापत पिटाऱ्यातच पडला. कोण, उंदीर. आणि तो पिटारा परत लागला गेला त्याचा लाकडी पिटारा. आता उंदीर हे सापाचं खाद्य आहे. 15 दिवसापासून साप उपाशी आहे. चांगला दांडगा धडधाकट उंदीर त्याच्या समोर आलाय. सापाच्या डोक्यात विचार आला, 15 दिवसापासून मी उपाशी, आज पोटभर फ्रेश भोजन माझ्या समोर आलेलं आहे. 15 दिवसाची कसर आता काढता येईल. पण साप मूर्ख नव्हता, तो विचारी होता. त्याने विचार केला, याला जर खाल्लं आपली भूक भागेल, पण गुलामी कायम राहील ना, काही कायम राहील. त्याने विचार केला, आणि विचार करून त्याने उंदराला राम राम घातला. राम राम मामा, राम राम. उंदराला वाटलं, मी ज्याच्या भीतीने मी थरथर कापतोय, तो साप मला मामा म्हणतो. का हो सापजी, मी कस काय तुमचा मामा, तुम्ही कस काय माझी बाची. आणि साप म्हटलं, हे बघा, या पिटाऱ्यात कैद होण्याच्या अगोदर आमच्या सापाच्या जातीची मीटिंग झाली आणि आम्ही असं ठरवलं, आपल्यावर सगळ्यात मोठे उपकार कोणाचे. लक्षात आलं, आपल्याला आपल्या करता सगळं करता येतं पण घर बनवता येत नाही. उंदीर आपल्या दातांनी बीड बनवतात आणि आयत्या बिळात आपल्याला राहायला भेटतं. एवढे उपकार आजच्या काळात भाच्यावर फक्त मामाच करू शकतो. ज्याच्याकडे कोणी पाहत नाही त्याच्याकडे मामालाच पाहावं लागतं. त्या न्यायाने आम्ही असा विचार केला, इथून पुढे उंदीर आमचे मामा आम्ही त्यांची भाची. आता बघा, जो उंदीर आतापर्यंत लट कापत होता त्या उंदराच्या लक्षात आलं की आपण सापाचे मामा आणि साप आपले भाचे. आता काय त्याची भीती राहील का, भीती निघून गेली. आता ते बिहारी लोक, आता बिहारचं इलेक्शन, बिहारी लोकांमध्ये एक म्हण आहे बघा, सय्या भय कोतवाल तो डर काहे का. म्हणजे नवराच कोतवाल झाला, आता काय कोणाला घाबरायची गरज. त्याने विचार केला, आता ज्याच्या भीतीने आपण घाबरायचो तेच आपले भाचे. उंदीर फॉर्म मध्ये आला आणि उंदीर म्हटलं, भाचे बुवा सांगा तुमच्या करता काय करू. साप म्हटलं, मामा तुमच्या दाताचा चमत्कार खूप पाहिलाय, ऐकलाय, पण डोळ्याने पाहिला नाही. जरा चमत्कार दाखवा ना. अरे तुम्ही कुठेही बीड करतात, कुठं दाखवू म्हणे, इथं पिटारात दाखवा. पिटारात बीड करू म्हणे. हो. उंदीर म्हटलं, बाची बाबा बघा तुमच्या समोर बीड बनवतो. लाकडी पिटाऱ्यामध्ये उंदराने असं गोल बीड तयार केलं. ते बीड पाहिलं आणि बीड पाहिल्यानंतर साप उंदराला म्हटलं, मामा
मला या बिळातून बाहेर निघता येईल का म्हणे. निघून बघा. आणि साप बिळातून बाहेर निघाला. आता पिटरत कोण राहिलं? उंदीर राहिला. जसा साप बाहेर निघाला, सापाने बाहेरून हाक मारली, मामा तुम्ही कुठपर्यंत आत राहता, तुम्ही पण बाहेर या. अशी हाक ऐकल्याबरोबर भर आयटी मध्ये उंदीर बाहेर निघाला. कशातून? पिटाळ्या ते बिळातून बाहेर निघाला. आणि जसा बाहेर निघाला, सापाने गप्प दिशी पकडला तोंडात. तोंडात पकडल्या बरोबर उंदीर म्हणला, ओ भाचे बा, काय करता तुम्ही? आमचे भाचे, आम्ही तुमचे मामा. साप म्हटला, तुम्ही आमचे मामा, पण कामापुरता मामा. आता काम झालं की नाही? आता काम झालं की नाही? आता विषय संपला. यथा अहि मूषकवत. अहि म्हणजे सर्प, मूषक म्हणजे उंदीर. ज्याप्रमाणे सर्प उंदराला फसवण्याचंच काम करतो, त्याप्रमाणे अधर्म जीवाला फसवण्याचंच काम करतो. अधर्माच्या अनितीच्या मार्गावर चालून 4 दिवस जरी आपली चांदणी चमकत असेल ना, तरी भरपूर पश्चाताप भोगावा लागतो मायबाप. म्हणून जीवाला धर्माची वाट दाखवण्याकरता भगवान परमात्मा अवताराला येतात. धर्म रक्षावया अवतार घेसी. धर्म रक्षावया अवतार घेसी. धर्म रक्षावया अवतार घेसी. आपुल्या पारसी व्रत करना. आपुल्या पारसी व्रत जना. अपरुषी साठी जन्म सोसिये. अपरुषी साठी जन्म सोसिये. आपुल्या पारसी भक्त जना. आपुल्या पारसी भक्त जना. अपरुषी साठी जन्म सोसिये. अपरुषी साठी जन्म सोसिये. देव धर्म रक्षणा करता येतो. धर्म रक्षावया अवतार घेसी. तुम्ही कुठल्याही ग्रंथाला विचारा बघा, सगळ्या ग्रंथांमध्ये हेच सांगितलंय की देव धर्म रक्षणा करता येतो. तुम्ही श्रीमद भागवताला विचारा, देव कशा करता येतो. भागवत सांगतो, विशुद्ध सत्वम तव धाम शांतम तपोमयम ध्वस्तरजस्तमस्कम मायामयोयम गुणसंप्रवाहो न विद्यते ते ग्रहणानुबंधः पिता पुरुषत्वं जगतामधीशो दुरत्ययत्कालोपात्तदण्डः हिताय स्वेच्छा तनुभिस्समीहसे मानं विधुन्वन जगदीश मानिनाम. भागवत सांगतं देव धर्मरक्षणा करता येतं. तुम्ही गीतेला विचारा, देव कशा करता येतं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. तुम्ही रामायणाला विचारा, देव कशा करता येतो. जब जब होय धर्म की हानी बाढ़े अधम असुर अभिमानी तब तब धरि प्रभु विविध शरीरा हरे कृपानिधी सज्जन पीरा. सगळेच ग्रंथ सांगतात. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, आपुल्याचे नि कैवारी मी साकार होणी अवतरे मग अज्ञानाची अंधारे घेऊन निघाली. ज्ञानेश्वरी सांगते देव धर्मरक्षणा करता येतो. अधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी सज्जना करवी गोडी सुखाची उभवी. आणि तुकाराम महाराजांचा गाथा सांगतो, धर्मरक्षावया अवतार घेसी. किंवा आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे. तुका म्हणे धर्मरक्षावयासाठी देवासही अट्टी जन्म घेणे. देव धर्मरक्षणा करत. जेव्हा जेव्हा पृथ्वीवर पाप वाढतं ना, तेव्हा ही पृथ्वी गायीचं रूप धारण करते. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी. का बरं? या पृथ्वीला सगळं सहन होतं मायबाप, पाप सहन होत नाही. आजकाल जे चाललं ना समाजामध्ये, अपघाती अकाल मृत्यू वाढले, प्राकृतिक आपदा यायला लागल्या. या सगळ्या गोष्टींचं मूळ कारण आहे पाप वाढायला लागलं. जितकं पाप वाढत जाईल तितका भयानक काळ आल्याशिवाय राहणार नाही. कारण पृथ्वीला पाप सहन होत नाही ना. जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन अगन से तेज है, कौन काजल से कारी. महाराजांनी विचारलं, जल से पतला कौन है.
पाण्यापेक्षा पातळ कोण? कोण भूमी से भारी? पृथ्वीपेक्षा जड काय? कौन अगन से तेज है? अग्निपेक्षा तेज कोण? कौन काजल से कारी? काजळापेक्षा काळ काय? तर याचं उत्तर महाराजांनीच दिलंय बघा, गोस्वामीजींनी. जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, क्रोध अगन से तेज है, कलंक काजल से कारी. जल से पतला ज्ञान है. पाणी सगळ्या ठिकाणी जातं, प्लास्टिक मध्ये दगडामध्ये जात नाही. पण ज्ञानवराय म्हणतात ज्ञान इतकं पातळ आहे, रेड्याच्या बुद्धीत जाऊ शकतं. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्वध्वजांचा हरविला. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्वध्वजांचा हरविला. शांती रूपे प्रगटना ज्ञानोबा. शांती रूपे प्रगटना ज्ञानोबा. शांती रूपे प्रगटना ज्ञानोबा. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्वध्वजांचा हरविला. शांती रूपी प्रगटना ज्ञानोबा माझा. रेड्या मुखी वेद पाण्यापेक्षा पातळ ज्ञान आहे. जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी. पृथ्वीपेक्षा जड पाप आहे. पृथ्वीला कशाचं ओझवत नाही मायबाप. किती लोकसंख्या वाढू द्या म्हणजे वाढू द्या असं नाही बरं. किती लोकसंख्या वाढली तरी पृथ्वीला ओझवत नाही. पृथ्वीला पापाचं ओझवतं. बुडविला धर्म, अधर्म झाला फार, सोसवेना भार माझा हाता. क्रोध अगन से तेज है. अग्नीपेक्षा तेज काय? बघा, अग्नी जिथं लागला तिथंच जाळतो, पण क्रोध ज्याच्या मनात लागला त्याला पण जाळतो, आणि ज्याच्या विषयी लागला त्याला पण जाळतो. हो, पण तुकोबारांचं प्रमाण आहे, झाली क्रोधा सवे भेटी, तोंडा वाटी नरक लोटी. ज्याच्या डोक्यात क्रोध शिरतो, क्रोध, त्याच्या तोंडातून नरक बाहेर पडतो. विठ्ठल विठ्ठल. क्रोध कोणाच्या डोक्यात शिरेल काही सांगता येत नाही. म्हणजे कीर्तन ऐकणाऱ्यांच्या डोक्यात क्रोध शिरेल असं नाही बरं. कधी कधी कीर्तनकाराच्या पण डोक्यामध्ये क्रोध शिरत. लॉकडाऊन होतं की नाही, त्याच्या अगोदर माझं नाशिक जवळ कीर्तन होतं. म्हसरूळ नावाचं गाव आहे नाशिक जवळ, 5 किलोमीटर. म्हसातून रेल्वेने बसलो, मेमोने, तेव्हा पॅसेंजर होते. नाशिकला उतरलो 3-3:30च्या आसपास. एक तरुण पोरगा मोटरसायकलवर, जीन्सची पॅन्ट, टी शर्ट, गळ्यामध्ये माळा, कपाळला गंध, मला घेण्याकरता आला रेल्वे स्टेशनवर. मला म्हटलं, दादा आज आपल्याकडे तुमची सेवा आहे, मी मोटरसायकलवर घेण्याकरता आलो. एवढ्या पब्लिक मध्ये माझ्या पायात चप्पल असताना त्याने गुडघ्यावर बसून माझ्या पायावर डोकं टेकून दर्शन घेतलं. मला इतका आनंद वाटला. तरुणाबाण मुलगा आहे, टी शर्ट, जीन्सची पॅन्ट, कॉलेज कुमार, पण गळ्यात माळ आहे, कपाळला गंध आहे. एवढ्या लोकांमध्ये माझं पायावर चपलांवर डोकं ठेवून दर्शन घेतो. संस्कारी आहे. आनंद वाटला. मी त्याच्या मागे, टू व्हीलर मागे बसलो. मोटरसायकल निघाली. पण त्याला काहीतरी पान मसाला खायची सवय होती, पुडी वगैरे खायची सवय होती. 5 किलोमीटर जायचं. मी मागे बसलो. मोटरसायकल निघाली. मी त्याच्या मागे. आता तोंडात थुंकी गोळा झाली की मोटरसायकल चालवणाऱ्याची थुकण्याची पद्धत असते. तो काय करायचा, गतिरोधक आला की असं स्पीड कमी करायचा, गतिरोधकचा गचक्याच्या वेळेस बाजूला वाकायचा, पिचकारी मारायचा, असं पिचकारी मारायचं. आता त्याने किती सांभाळून पिचकारी मारली तरी 1-2 थेंब का होईना धोत्रावर उडायचे माझे. असं एकदा झालं, 2दा झालं, 3ऱ्यांदा डोकं गरम झालं. काय माझ्या मनात याच्याबद्दल कौतुक आहे. तरुणाबाण पोरगा आहे, मानकरी आहे, परमार्थनिष्ठ संस्कार आहेत. कुशाल पिचकारी मारून महाराजांचा धोत्र खराब करतो म्हणजे काय?
मला वाईट वाटलं. 3दा झालं माझं डोकं इतकं गरम झालं की मी हात लावूनच पाहिलं. मला माहिती आहे गरम झालं. तर मी विचार करतो काय करू याला आता, काय करू. तेवढ्या चौथ्यांदा परत त्याने पिचकारी मारली. आता माझा कंट्रोल गेला. आता मी मनामध्ये विचार केला, आता जर याने परत पिचकारी मारली आणि परत जर 1-2 थेंब धोतर उडले, याला मी असं झापणार, असं झापणार, असं झापणार, असं झापणार, असं बोलणार की आयुष्यात हा कधी कोणत्या महाराजाला घ्यायला जाणार नाही. याच्या घरी याने जेवण करून दिलं तरी चालेल, माळ काढली तरी चालेल याने. मी डोक्यात असा विचार केला, असं बोलायचं नाही याला. आता कंट्रोल माझा सुटायला लागला. आणि आता मी वाट पाहायला लागलो, हा कधी पिचकारी मारतो, कधी पिचकारी मारतो, वाट पाहायला लागलो. नेमका आता गावाजवळच येणार, शेवटचा गतिरोधक. माझ्या लक्षात आला आता हा पिचकारी मार. मी तयारीच करून बंदुकीत गोळी भरून ठेवतो, अशी फायरिंग करायची, अशी फायरिंग करायची. नेमका गतिरोधक आला, त्याने गाडीचा स्पीड कमी केला, बाजूला वाकला, पिचकारी मारली, नेहमीप्रमाणे 2 थेंब तोडले. आणि मी त्याच्यावर फायरिंग करणार तेवढ्यामध्ये मला संत एकनाथ महाराजांचं चरित्र आठवलं. काय आठवलं? यवनांगावरी थुंकला प्रसाद देवोनी मुक्त केला, देवोनी मुक्त केला. यवनांगावरी थुंकला प्रसाद देवोनी मुक्त केला, प्रसाद देवोनी मुक्त केला, प्रसाद देवोनी मुक्त केला. पुढं काय झालं मला सांगायचं नाही. मला इतकं सांगायचंय, क्रोध कधी कोणाच्या मस्तकात प्रवेश करायला सांगता येत नाही. क्रोध अगनसे बीज आहे. आणि पुढचं आहे का, कलंक काजल से कानी. अंगाला जर काजळ लागलं ना, काजळ लहान लेकराला माय लावते की नाही काजळ, असं काजळ वगैरे लावते. लेकरू रडायला लागलं, डोळ्यामध्ये काजळ घातलं की लेकरू रडतं. ते रडत रडत इकडे तिकडे पाहत आई म्हणते, इकडे ये. का बघ, मी तुला पैसा देते. ते लेकराला म्हणते, पैसा नावाची ताकद काय हो, काही समजत नाही. ते इतकंसं लेकरू, त्याला पैसा म्हणजे काय समजत, तरी बी ती पैशाच्या नावावर ऐकून आई जवळ येते. ते म्हणत, आई दे पैसा. मग आई काय करते, काजळाचा तो बोट त्याच्या हातावर टेकवते, असा हातावर लहान लेकराच्या, हा दे पैसा. तो टिक्का, हा त्याला वाटतं हा पैसा आहे. मला सांगा, खरा पैसा आहे का? हा काळा पैसा आहे, ब्लॅक मनी. तेव्हापासून त्याला सवय लागते. मग तो मोठा झाल्यावर पुढारी बनतो. विठ्ठल विठ्ठल. विनोदाचा भाग माझा सोडून द्या. मला सांगायचं इतकं आहे, अंगाला जर काजळ लागलं, कपड्याला वंगण लागलं. आता बैलगाडी दिसत नाही, त्याच्यामुळे आता वंगण शब्द येणाऱ्या पिढीला कळणार नाही. हो, तुम्हाला आश्चर्य वाटेल. आपल्याकडे थोडीफार पहिलं, नाशिक आणि नगर जिल्ह्यामध्ये अशी अवस्था आहे सर, पोळ्याला ट्रॅक्टर फिरवतात काही काही गावात. अजून आपण भाग्यवान आहे, आपल्या समोर बैल आहे. अर्थ मला सांगायचा असा आहे की अंगाला डाग लागला, कपड्यांना डाग लागला तर तो काढता येतो, नाही काढता आला तर कपडा फेकता येतो. वासांसे जीर्ण आणि यथा विहाय, गीता सांगते फेकता येतो. पण माणसाच्या चरित्राला जर डाग लागला ना, कधीच काढता येत नाही, कधीच काढता येत नाही. अरे एकदा चुकी घडली इंद्रचंद्राकडून, एकदा चुकी घडली. इंद्रा पडली भगे चंद्र झाला, नारद चुकला साडा. ही काही साधी बदनामी आहे? 2025 मध्ये कीर्तनकार त्यांच्या नावाचं प्रमाण म्हणतोय, काही साधी बदनामी आहे का? अर्थ सांगायचा असं आहे माझ्या मला, की अशा प्रकारे ज्या वेळेस पापाची वृद्धी होते त्यावेळेस धर्माचं रक्षण करण्याकरता भगवान अवतीर्ण होतात. माझा मुद्दा लक्षात घ्या. जीव प्रारब्ध भोगण्याकरता येतो, देव धर्म रक्षणाकरता येतो, आणि संत महात्मे महापुरुष तुम्हाला आम्हाला उपदेश करण्याकरता, अर्थात तुमच्या आमच्यावर उपकार करण्याकरता येतात. येथे उपकारासाठी,
महात्मे उपकार करण्याकरता येतात. उपकार करण्याकरता म्हणजे उपदेश करण्याकरता येतात. संत उपकार करतात म्हणजे काय करतात? तळागाळातल्या समाजाला एकत्र आणून त्यांना हिताचा उपदेश करतात, कल्याणाचा मार्ग उपदेश दाखवतात, वाट दाखवतात, मार्ग दाखवतात, उपदेश करतात. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. तुमचा आमचा उद्धार करण्याकरता, तुम्हाला आम्हाला उपदेश करण्याकरता, तुमच्या आमच्यावर उपकार करण्याकरता ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. संत महात्मे येत असतात. संत उपकार करतात म्हणजे उपदेश करतात. का करतात? लक्ष द्या. आपल्याला काही कळत नाही म्हणून उपदेश करतात. काही लोक म्हणतील महाराज तुम्ही भर कीर्तनाचा अपमान करताय, आम्हाला कसं काय कळत नाही? आम्हाला जर कळलं नसतं तर आम्ही इतकी प्रॉपर्टी तयार केली असते. खरं सांगू का मायबाप, आपल्याला काहीच कळत नाही. काय कळत नाही? आपल्याला काय कळत नाही हे पण आपल्याला कळत नाही. पोरगा लहान असतो की नाही, त्याची आई म्हणते गुपचूप बस, तुला काही कळत नाही. तो तरुण झाला की किचन मधून आवाज येतो, गुपचूप बसा, तुम्हाला काही कळत नाही. तो म्हातारा झाला की पोरं म्हणतात बाबा गुपचूप बडा, तुम्हाला काही कळत नाही. म्हणजे बालपणी कळत नाही, तरुणपणी कळत नाही, म्हातारपणी कळत नाही. मग कळतच नाही का? कळतं बरं, कधी कळत सांगू का? कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी, राहती निराळी टिंब टिंब सकड, सगळे लांब राहतात तेव्हा कळतं, तेव्हा कळतं. आणि पुढचं वाक्य ऐका बरं. एखादी गोष्ट कळून जर ओळख नसेल तर ती पण नकळल्याच जमा होते. विठ्ठल विठ्ठल कळून ओळख नसेल तर नकळल्यातच जमा होते. एका वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये नवीन डॉक्टरची बदली झाली. हॉस्पिटलमध्ये सगळे वेडे होते, डॉक्टर शहाणा होता. नवीन डॉक्टरची बदली झाली. काही वेळे गाणे म्हणायचे, काही वेळे खिडकीच्या बाहेर पाहायचे, असे सगळे वेळे वेगळी वेगळी पोज बंद व्हायची. एक वेळा मात्र विचित्र होता, तो भिंतीला कान लावायचा आणि काहीतरी ऐकायचं. तर डॉक्टरला असं वाटलं सगळे वेळे आपली पोज बदलवतात, पण हा कान लावून ऐकतो काहीतरी. 5 दिवस झाले तो ऐकायचाच. त्याला डॉक्टरने विचारलं का रे काय ऐकतो तू? म्हणायचं त्याचं ऐकायचं, काय बोलत नव्हतं. डॉक्टरला वाटलं भिंत म्हणजे काही रेडिओ नाही, भिंत म्हणजे काही FM नाही, भिंत म्हणजे काही युट्यूब नाही. हा नेमकं ऐकतो काय? बरं विचारावं तर काही सांगत नाही. पण ज्या अर्थी 5 दिवसापासून हा कान लावून बसलाय त्या अर्थी काही तर ऐकू येत असेल. निदान काही दगदग, काही ठकठक काही तर ऐकू येत असेल. विचारावं तर आज सांगत नाही. डॉक्टरला असं वाटलं भिंतीतून तर काही ऐकू येत नाही, पण हा सांगत नाही हा काय ऐकतो. असं करू आपणच कान लावून बघ ऐकू. मग डॉक्टर पण त्याच्या शेजारी बसला. कोणाच्या? वेळेच्या. कोण बसलं? डॉक्टर. डॉक्टरने सुद्धा त्याने जसा कान लावला तसाच भिंतीला कान लावला. आणि डॉक्टरने 5 मिनिट लक्ष देऊन ऐकलं. लक्ष देऊन 5 मिनिटानंतर डॉक्टरने कान काढला आणि ते वेळेला सांगितलं, अरे वेड्या, मी 5 मिनिट कान लावलं, मला काहीच ऐकू आलं नाही, तू काय ऐकतो रे? तो वेळा म्हटला, डॉक्टर साहेब मी 5 महिन्यापासून कान लावतोय, मला काय ऐकू येत नाही, तुम्हाला 5 मिनिटात काय ऐकू येत? कळलं का तुम्हाला माझं बोलणं? तुम्ही तिकडे पाहू नका. डॉक्टरला माहिती भिंतीतून काही ऐकू येत तरी डॉक्टर कान लावल्याशिवाय राहत. तुम्हाला आम्हाला माहिती संसारात मजा नाही.
तरी नेटाने प्रपंच केल्याशिवाय राहत नाही. लटका व्यवहार सर्व हे आपल्याला कळत नाही ना. आणि एखादी कडू येईल अंधकाळी. म्हणून संत महात्मे प्रयत्न करतात, प्रबोध करतात, आपल्याला हे कळावं. हे कळत नाही. मनुष्याची हयात निघून जाते, त्याला कळत नाही मी का जन्माला आलो, का जगतो, कुणा करता करतो. माणसाचं जीवन आजच्या काळात आहे ना कोंबड्यासारखं झालंय, कोंबडीसारखं. कोंबडी नुसती उकरतच राहते, तिला समजत नाही मागे किती मोठा झालाय, आणि मागचे धूम करतात. कळलं का तुम्हाला? हो. माझा स्वभाव असा आहे बाबा, मी संत प्रमाणा व्यतिरिक्त शक्यतो काही बोलत नाही. तुका म्हणे झाली कोंबड्याची परी, पुढेची उकरी लावणे. तसं उकरल्यावर कोंबडं उकरत जातं की नाही, तसं अलीकडच्या काळात माणसासोबत नुसतं गोळा करण्याचं, नुसतं गोळा. कोणासाठी गोळा करतो तेच कळत नाही. म्हणजे ज्यांच्या करता गोळा केलं ती एक महिन्यानंतर फोटो पण घरात ठेवत नाही. सोडून द्या माझा विषय. हे कळत नाही, हे कळावं जीवाला. तुम्हाला सांगू का, उन्हाळ्याचे दिवस लागले की नाही, जिकडं पाहावं तिकडं रसवंती. नवनाथ रसवंती, कानिपनाथ रसवंती, मच्छिंद्रनाथ रसवंती, गैरीनाथ. महाराष्ट्रातल्या कमीत कमी 80% रसवंत्याची नावं नाथांच्या नावावरून, नवनाथांच्या नावावर. म्हणजे का बरं? रसवंतीला जर नवनाथाचं नाव दिलं ना तर रसवंती जोरात चालते. आता कोणी नाव बदलवू नका, एक सांगतो असेल. हा ना, असं आहे ना, मी ऐकलंय मोठ्याच्या तोंडून. हो, ऊसाचा नवनाथांचा खूप जवळचा संबंध. रसवंतीचा मालक बघा ना तुम्ही, उन्हाळ्याच्या दिवसात 1-1 किलोमीटरला रसवंती, 2-2 किलोमीटरला, 5-5 किलोमीटरला रसवंतीचा मालक अंगणामध्ये ऊस तासतो. ऊसाचा अनावश्यक भाग छाटून टाकतो, ऊसाची थप्पी करून ठेवतो, अशी गड्डी. पाहणाऱ्याला असं वाटतं रसवंतीवाल्याचं ऊसावर किती प्रेम आहे, किती जीव लावतो ऊसाला. रसवंतीवाल्याचं ऊसावर प्रेम आहे ना, पण कुठपर्यंत? जोपर्यंत दुकानामध्ये गिराईक येत नाही तोपर्यंत. एकदा का दुकानामध्ये गिराईक आलं, त्याने 10 रुपयाची 20 रुपयाची नोट काढली की हा रसवंतीचा मालक काय करतो, तोच ऊस घेतो मशीन मध्ये टाकतो. इकडून तिकडे ऊस गेला की सोडून देतो का? नाही, अशी घडी करतो, परत मशीन मध्ये टाकतो. परत तिकडे गेला की परत सोडून देतो का? परत अशी घडी करतो, परत मशीन मध्ये घालतो. कुठपर्यंत ऊस मशीन मध्ये घालतो, जोपर्यंत त्याला असं वाटतं या ऊसामध्ये रस आहे. एकदा का त्याचा निश्चय झाला हा ऊस आता रस देण्याच्या लायकीचा नाही. कोण? मी ऊस सांगण्याकरता आलो केवढा लांब, एवढ्या थंडीमध्ये मी ऊस सांगण्याकरता आलो. अरे हा 3.5 हाताचा ऊस आहे. ज्या दिवशी या 3.5 हाताच्या ऊसातून स्वार्थ नावाचा रस मिळणार नाही, याची तीच गती होईल जी त्या ऊसाची होती. हे जीवाला कळत नाही. हे कळावं म्हणून संत महात्मे प्रबोध करतात. काय प्रबोध करतात? अभंगाच्या पहिल्या चरणात. ऐसे का हो न करा काही, 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 ऐसे का हो न करा काही.
ऐसे काही का न करा, तुम्ही असं का नाही करत? तुकाराम महाराजांनी प्रश्न विचारलाय. ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाश ज्या युगाने तुमचा नाश होणार नाही, असं तुम्ही का नाही करत? कुठपर्यंत नाशिवंत गोष्टींच्या मागे तुम्ही धावणार आहे? तुम्ही असं का नाही करत? तुकोबारायांचा प्रश्न आहे. तुम्ही सगळं करतात, लॉट घेऊन ठेवतात, घर बांधून ठेवतात, लोन काढून ठेवतात, शेती वाढवून ठेवतात, पाण्याची सोय करून ठेवतात, सोसायटी काढून ठेवतात, कधी माफ होईल याच्यावर लक्ष ठेवतात. तुम्ही एवढं सगळं करतात, असंच का बरं नाही करत? तुकाराम महाराजांचा प्रश्न आहे. ऐसे का हो न करा काही, असं तुम्हाला सांगू का माहिती? माणसाचा देह आहे ना, काहीतरी करण्याकरता मिळालेला आहे. हो, काहीतरी करण्याकरता केले हो याची जन्मी, अवघे विठोबाच्या नामी, तुका म्हणे वर्मी जाणून या तरती. मनुष्याचा देह काहीतरी करण्याकरता मिळालेला आहे, हा वाया घालवण्याकरता मिळाला नाही, काहीतरी करण्याकरता मिळालेला आहे. या मनुष्य देहाच्या माध्यमातून जीव काय नाही करू शकत? हो, सगळं करू शकतो, सगळं करू शकतो. हो, बघा, पशु जर मेला ना, पशु, गाय बैल पशु, पशुची शक्ती पशु मेल्यावर पण त्याच्या चामड्यामध्ये असते. पशु मेल्यावर काहीतरी कामात येतो पशु. एक तमाशातला कलाकार होता, ढोलकी वादक. तो ढोलकीची प्रॅक्टिस करण्याकरता जंगलामध्ये जायचा. त्याने ढोलकी वाजवायला सुरुवात केली. एक गाईचं वासरू पडत यायचं आणि त्याची ढोलकी ऐकायचं. ऐकता ऐकता मंत्रमुग्ध व्हायचं, कधी नाचायचं, कुदायचं, कधी रडायचं. 6 महिने असंच चाललं. तो ढोलकी वाजवायचा, त्याची ढोलकी ऐकण्याकरता ते गाईचं वासरू यायचं. कधी त्या ढोलकीकडे पाहायचं, कधी रडायचं, कधी उड्या मारायचं. ते ढोलकी वादकाला असं वाटायचं की रोज ही वासरू येतो बा माझी ढोलकी ऐकायला, मला काहीतरी विशेष वाजवता येत असेल. एक दिवशी त्या ढोलकी वादकाने वासराला विचारलं, काय खरंच मी एवढी चांगली ढोलकी वाजवतो का? 6 महिने झाले तू रोज येतो, रोज ढोलकी ऐकतो माझी, मला खरंच चांगली ढोलकी वाजवता येते का? असं म्हणतात की ते वासराला वाचा फुटली. ते वासरू बोलायला लागले. ते वासरू म्हटलं, बाबा तू कशी ढोलकी वाजवतो, काय वाजवतो, मला त्याच्यातलं काहीच कळत नाही. पण तुझी ढोलकी वाजवतो ना, त्या ढोलकीच्या दोघी बाजूला जे पान आहे ना, दोघी बाजूला जे पान, ते माझ्या आईच्या कातळाचं, म्हणजे गाईच्या कातळाचं पान. तू ढोलकीवर थाप टाकली, मला असं वाटतं माझी माय मला हाक मारते. मी तिच्या प्रेमाने, विरहाने धावत येतो. मला असं वाटतं मला तिची भेट होईल, तिच्या आतुरतेने मी येतो. सांगायचा अर्थ असा आहे, गाय बैल पशु जर मेला तर मेल्यावर त्यांचं चांगलं तरी कामात येतं, माणसाचं काय कामात येतं? म्हणजे विचार जर केला तर माणसाचा देह पशुपेक्षा निकृष्ट आहे. गाय बैल मेले तर मेलेल्या पशुच्या चामड्यापासून पक्वाचं पान बनतं. मेलेल्या पशुच्या चामड्यापासून एकच पोळी खातं, हुंडा, कच्च कणिक हुंडा, एक पोळी खात. कबीर महाराज म्हटले, मैंने एक अजूबा देखा, मुर्दा रोटी खाता है. हे मेलेलं पान आहे तरी बी पोळी खात, एक पोळी खात, कच्च कणिक पीठ हुंडा. पण 2 तास विठ्ठल विठ्ठल म्हणतं कीर्तनात. मी 8 पुरणपोळ्या खाणारी माणसं पाहिजे, चुकून तोंडात देवाचं नाव येत नाही. विठ्ठल विठ्ठल. पशु का होत पनैया, नरका कचू नाही होय. पशु जर मेला तर पशुचं पक्वाचं पान तरी बनतं, नरका कचू नाही होय, माणसाचं काही होत नाही. पण पुढचं ऐका, नर करणी करे सो, तो प्रत्यक्ष परमात्मा बनल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, बाबांनो ऐसे का हो न करा काही. मनुष्य देहात तुम्ही काहीतरी करा. काय करा तर अविनाशी स्वरूपाची प्राप्ती करण्याकरता आत्मोद्धार करा, आत्मकल्याण करा. या संसार चक्रातून स्वतःला सोडवा, त्यातच आपलं हित आहे. मापुली आपण घरा सोडवण, मापुली आपण घरा सोडवण, मापुली आपण
4 कारण आहेत, लक्ष देऊन ऐका. पहिलं कारण आहे, मनुष्य देह साधनाचं द्वार आहे, म्हणून जीवाने आत्मोद्धार केला पाहिजे. दुसरं कारण आहे, मनुष्य देहरूपी साधन खूप दुर्लभ आहे, म्हणून जीवाने आत्मोद्धार केला पाहिजे. तिसरं कारण आहे, मनुष्य देहात आत्मोद्धार करावा अशी शास्त्राची आज्ञा आहे, म्हणून जीवाने आत्मोद्धार केला पाहिजे. आणि चौथं कारण, मनुष्य देहाचं प्रयोजन आत्मोद्धार आहे, म्हणून जीवाने आत्मोद्धार केला पाहिजे. हे 4 कारण आहेत. पहिलं कारण बघा, मनुष्य देह साधनाचं द्वार आहे. द्वार म्हणजे दरवाजा. तुम्हाला जर एखाद्या घरामध्ये घुसायचं असेल तर शहाण्या माणसाने खिडकीतून गेलं पाहिजे का भीत फोडून गेलं पाहिजे? घरात जर घुसायचं असेल तर खिडकीतून कुदलं पाहिजे का भीत फोडून गेलं पाहिजे? तुकाराम महाराज म्हणतात, घरात रिघावी दाराची सुई, भिंती सवे डोई फोडू नये. तुकाराम महाराज म्हणतात, घरात जर प्रवेश करायचा असेल तर दरवाजातून गेलं पाहिजे. तसं मनुष्य देह जो आहे ना, हा दरवाजा आहे, दरवाजा. भगवान प्रभू रामजींनी रामायणात सांगितलंय, अयोध्येच्या प्रजेला उद्देश केलाय, साधन धाम मोक्ष कर द्वारा, पायी म्हणजे ही परलोक सवारा, सो परत्र दुख पावई सुर धुनधनी पचताई, कालही कर्म ईश्वर मिथ्या दोष लगाई. मनुष्य देह साधनाचं द्वार आहे बघा. हो, जुने कीर्तनकार सांगायचे, जुन्या काळात अशी गावं असायची, त्यांना कोट असायचा. कोट म्हणजे गावात आत बाहेर जायला एकच दरवाजा असायचा, दर्जा म्हणायचे त्याला. आज सुद्धा नाशिक जिल्ह्यात बागलाण तालुक्यामध्ये अशी अनेक गावं आहेत. अशा गावामध्ये एक आंधळा भिकारी भिक्षा मागण्याकरता आला. त्याने भिक्षा मागितली, पण बाहेर कसं जायचं त्याला दरवाजा माहिती नाही. एकाने काय केलं, त्याला की नाही भिंतीला लावून दिलं कोटच्या. बाबा तुम्ही हात, दरवाजा एकच आहे की नाही, सगळा गोल कोट आहे, तुम्ही असा हात धरत धरत जा, जिथे मोकळी जागा लागेल तो दरवाजा, हात बाहेर निघा. आता त्याने पायपीट केली, चालला तो बिचारा. नेमका जिथं दरवाजा येणार तिथंच त्याला खाजर सुटलं. त्याने भीतीचा हात काढून टाकला आणि दोघे हातांनी डोकं खाजवायला लागला. 4-5 पावलं पुढे गेलं तर दरवाजा सुटून गेला. त्याने हात लावला तर भीत लागली. आता मला सांग, आता जर त्याला दरवाजा परत प्राप्त करायचा असेल तर पूर्ण 1 राऊंड मारल्याशिवाय पर्याय नाही. आपलं तेच चाललं बरं. 84 लाख वेळीनंतर मनुष्याचा जन्म प्राप्त झाला. आपण या दरवाजात आलो आणि नेमकं इथंच आपल्याला खाजर सुटली. काहींना कामाची खाज, काहींना क्रोधाची खाज, काहींना लोभाची खाज, काहींना मोहाची खाज, काहींना अहंकाराची खाज, काहींना मत्सराची खाज, कोणाला कोणकोणती खाज हे कीर्तनात सांगायची मला खाज नाही. कोणाला कशाची, कोणाला कशाची. आणि एक वाक्य सांगा, मला सांगा, खाजर सुटलं की खाजवताना चांगलं वाटतं का वाईट वाटतं? चांगलं वाटतं. उन्हाळ्यामध्ये गांबोड्या उठू द्या, असे खाजवतात ना काही लोक. अरे काही काही तर कंगवा घेतात, कंगवा. एक डुप्लिकेट हात येतो बघा. हो, 1 महिन्यापूर्वी मला कळलं. मला असं वाटायचं की लाटण्याचा वापर फक्त पोळ्या करण्याकरताच केला जातो असं वाटायचं मला. पण 1 महिन्यापूर्वी मी, अवघड काम झालं. तिथंही पोळ्या बी करायचे, पाठ बी खाजवायचे. कशाने? लाटण्याने. सांगायचं मला असं आहे, हा ना लगेच असं अर्थ सांगायचा असा आहे मायबाप, खाजर खाजवताना बरं वाटतं, पण खाजवल्यावर भयंकर वेदना होता. विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. तसं या मनुष्य देहरूपी द्वारात आल्यावर विकारांची खाज आपलं पतन करते. मग मनुष्य देहात आत्मोद्धार का करावा याचं पहिलं कारण आहे, मनुष्य देह साधनाचं द्वार आहे. झाला पहिला विषय. दुसरा विषय बघा, मनुष्य देहात आत्मोद्धार का करावा? कारण मनुष्य देहरूपी साधन दुर्लभ आहे. तुम्हाला जगात सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा मिळतील. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्ग्रहम एतत् सर्वम पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः. तुमचा पैसा गेला परत कमवता येईल. माणसाने पैसा गेल्यावर टेन्शन घ्यायचं नाही. 4-2 लाख रुपये डोक्यावर कर्ज झालं का मग टेन्शन घेऊन मरून जायचं का? नाही. काही काही गाड्यांवर लिहिलं असतं बघा, ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द. है ना, असं काही काही गाड्यांवर लिहिलेलं असतं, ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द. गेलेला पैसा परत कमवता येतो. अक्कल हुशार, हिंमत नाही सोडायची. तुम्हाला एक वाक्य सांगतो माय बाप, दुनिया आहे ना, दुनिया फक्त हिमतीवर चालते. ते मोमेडियन लोकांमध्ये एक म्हण आहे,
हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा, बेहिम्मत मर्दा बेजार खुदा. हो. ही दुनिया जिंदगी फक्त हिमतीवर चालते. हो. शहीद आजम भगत सिंग यांनी असं लिहिलंय, जिंदगी तो अपने दम पर जी जाती है, औरों के कंधों पे तो जनाजे उठाए जाते हैं. हो. अर्थ सांगायचा असा आहे, ज्याच्या जिगरमध्ये हिंमत आहे ना त्याच्याकरता जीवन खूप सोपं आहे. पहिली गोष्ट, माणसाने कधी हतबल व्हायचं नाही. जीवनात कशी परिस्थिती येऊ द्या स्ट्रॉंग राहायचं. जो व्यक्ती संकटांना घाबरतो, संकट त्याच्या बोकांडी बसल्याशिवाय राहत नाही. आणि जो संकटांमध्ये स्ट्रॉंग राहतो त्याच्या समोर संकट टिकत नाही. म्हणून गेलेला पैसा परत कमवता येतो. पुनर्वित्तम पुनर्मित्रम. एखादी मित्र नाराज झाला परत गोड होईल. पुनर्भार्या पुनर्ग्रहम. पुनर्भार्यावर मी सध्या बोलणं बंद करून देतो. पुनर्ग्रहम, मोडलेलं घर पुन्हा बांधता येतं. जगात सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा प्राप्त करता येतील, पण न शरीरम पुनः पुनः. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. साधन दुर्लभ आहे, दुर्लभ. मनुष्य आता मागुता येईल फेरा, हे तो न घडे या नगरा. म्हणे तुकया बंधू भावदारा, ओळखी नाही तर झाला गोरागा. पुन्हा मनुष्याचा देह प्राप्तच होईल, सांगता येत नाही. म्हणून नरदेह रूपी साधन खूप दुर्लभ आहे. म्हणून जीवने आत्मोद्धार करावा. तिसरं कारण, शास्त्राची आज्ञा आहे. काय आज्ञा आहे? उद्धरेद आत्मनात्मान आत्मान साधयेत, आत्मैव आत्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः. म्हणून जीवने आत्मोद्धार करा. आणि चौथं कारण बघा, मनुष्य देहाचं प्रयोजन आत्मोद्धार आहे. जीवनात सगळं हुकलं तरी चालेल, प्रयोजन हुकता कामा नये. लग्नात सगळं हुकलं तरी चालेल, जेवण हुकता कामा नये. आजपासून 40 वर्षापूर्वीची गोष्ट, तेव्हा मी नव्हतो. लग्न जमणं खूप सोपं होतं आणि तुटणं खूप कठीण होतं. आता उलट झालं सगळं. आताच्या काळात, वर्तमान काळात एकाची चांगली स्टेबल लाईफ होती, चांगलं जीवन होतं, पैसा वगैरे सगळं व्यवस्थित होतं, त्याला स्थळ पण यायचं. अपेक्षेमुळे लांबला, 35 वर्ष वय झालं. आता समोरचे त्याला नाही म्हणायला लागले. मग त्याचं धाबधन आणलं. इतकं सगळं असून आपण आतापर्यंत नाही म्हणायचो, आता आपल्याला रिजेक्ट करायला लागले. मग आपलं कसं होईल? आता त्याने विचार केला, शहाणपणा केला पाहिजे. काय? आपलं तोंड फाटकंय, आपण काही पण मागतो, समोरचे नाही म्हणतात. आता जे येईल ते करून मोकळं व्हायचं. पण आता सिंगल राहायचं नाही. एक स्थळ आलं, याला पसंत पडलं, त्याला हे पसंत पडले, जुळलं सगळं. तिकडच्या पार्टीने विचारलं, का तुम्ही आता आमचे जावई बनणार, तुम्हाला आमची पोरगी पसंत, आम्हाला तुमचं सगळं पसंत, लग्नामध्ये काय पाहिजे तुम्हाला? हुंडा म्हणून. त्याला वाटलं आपलं तोंड फाटकं, आपण काहीतरी मागावं, याने नाही म्हणावं, सगळं तोडून जाईल. मग तो म्हटला, हुंडा नको मला, फक्त पोरगी द्या. मला काही हुंड्याची आवश्यकता नाही, काहीच नको मला तुमच्याकडून, फक्त पोरगी द्या. आता ती मुलीवाली पार्टी ते बिथरले ना. ते म्हटले, तुम्ही काय आम्हाला भिकारी समजलं का? आमच्याकडे काही नाही का? काहीतरी मागा हक्काने. तुम्ही जे मागणार ते मागा, आम्ही देऊ. याला वाटलं आपलं तोंड फाटका, आपण काहीतरी मागून घेऊ, नाही म्हणावं, परत अवघड होईल. तो म्हटलं, हे बघा माझ्याकडे सगळं आहे, पण काहीतरी मागा म्हणून मागतो. मी खाण्यापिण्याचा खूप आशिक व्यक्ती. लग्न लागलं, जेवायला बसलो, माझ्या ताटामध्ये फक्त 2 रवा पिठीचे लाडू लावा, 2 रवा पिठीचे लाडू लावा, माझी बाकी काहीच मागणी नाही. आता तिकडची पार्टी लाडूची एक्सपर्ट होती, पण ते सगळे मेथीचे लाडूवाले होते. पौष महिन्यात त्यांना रवा पिठीचं जास्त नॉलेज नव्हतं. आता लाडू लावायचे म्हटलं, त्यांनी टेंडर दिलं, डझनभर लाडू.
आता ज्यांनी बनवणारे होते त्यांनी कोणतं तूप टाकलं त्यांचं त्यांना माहिती. लाडू बनले, लग्न लागलं, नवरदेव नवरी जेवायला बसले, आणि आता नवरी जिंकण्यात विसरूनच गेला आपल्याला लाडू खायचे. तिकडच्यांना आठवण होती, तिकडचे धावत धावत आले, ओ जवाई बापू थांबा, काय तुम्ही लाडू मागितले होते जेवणा करता? लग्नानंतरचं पहिलं जेवण लाडू पासून सुरुवात करा. ताटाला 2 लाडू लावले, ते उदर टेंडर दिलं होतं लाडूचं, 2 लाडू लावले. याला वाटलं आता लाडूचा घास खाऊ, त्याने 3 बोटात असा लाडू पकडला, तो रवा पिठाचा, जोरात दाबला बघा, अशी बोट तडकायला लागली, पण लाडू काही फुटला नाही. अवघड झालं ते. मला वाटलं हाताने लाडू फुटत नाही, कारण तुपाचा आहे का फेविकॉलचा आहे काही समजत नाही. त्याने तो लाडू तोंडामध्ये घाला, असा तोंडात जोरात दाबला बघा, दाणा हालायला लागल्या, पण लाडू नाही फुटला. मला वाटलं लाडू फुटत नाही, अवघड झालं बघा. त्याला बुक्क्याने कांदा फोडायची सवय होती. त्याने अशी बाई मागे गेली, लाडू खाली ठेवला, असं जोरात दणका मारला, इथं बाल तळा गेला हाडाला, पण लाडू काही फुटला नाही. अवघड होतंय, बोटाने फुटत नाही, दाढीने फुटत नाही, बुक्का मारून लाडू फुटत नाही, अवघड झाला. संताप आला त्याने संतापात भिंतीला लाडू मारून भिंतीचं कपडं निघलं, पण लाडू फुटला. गंमत काय होते काही असा राग आला त्याला. इमेजचा प्रश्न, आपल्याकडून लाडू फुटत नाही म्हणजे काय आपली प्रतिमाच राहणार नाही. त्याने लाडू उचलला, संतापात दरवाजा जवळ गेला. बिजागराचे दरवाजे राहतात ना, त्या दरवाजाच्या बिजागराच्या वर फट्टीमध्ये असं लाडू गुंतवला आणि जोरात दरवाजाचं फलक असं वळलं. बिजागऱ्या सकट दरवाजा अंगावर आला, पण लाडू मात्र काय फुटला. सोडून द्या मला, काय विनोद सोडून द्या, मी काय बोलतो तिकडे लक्ष द्या बघा. लाखो रुपयाचा खर्च लग्नामध्ये केला, पण लग्नातलं जर जीवन बिघडलं ना, तर लग्नाच्या वैभवाला किंमत नाही. तसं मनुष्य देहात येऊन सर्व केलं, पण जर परमात्मा प्राप्ती करता भगवत भक्ती केली नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला. जन्म वाया, नाही तरी गेला. जन्म वाया, नाही तरी गेला. सांगतो तू माझी भजारे विठ्ठला, सांगतो तू माझी भजारे विठ्ठला, सांगतो तू माझी भजारे विठ्ठला, सांगतो तू माझी भजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. करिता हरी दुरावसे जोडी, करिता हरी दुरावसे जोडी. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. करिता हरी दुरावसे जोडी, करिता हरी दुरावसे जोडी. ज्याप्रमाणे लग्नाचं प्रयोजन जेवण आहे, त्याप्रमाणे मनुष्य जन्माचं प्रयोजन भगवत भजन आहे. आणि म्हणून जीवाने आत्मोद्धार करावा, अविनाशी स्वरूपाला प्राप्त व्हावं. तुकोबराय म्हणतात, ऐसे का हो न करा काही, तुम्ही असं का नाही करत, पुढे नाही नाश जा. महाराज 10:30 वाजण्यात आले, तुमचं ऐसे का होत चाललं. नेमकं काय करा ते सांगा. अभंगाचं दुसरं चरण, विश्वंभर शरणागता, विश्वंभर शरणागता, विश्वंभर शरणागता, विश्वंभर शरणागता. भूतनाथ वंदुरी, भूतनाथ वंदुरी, भूतनाथ नाशरहित अवस्था प्राप्त करायची असेल, तुम्ही आपल्या जीवनामध्ये काय करा,
विश्वंभरा शरणागत भूत जात वंदुनी. तुम्ही संपूर्ण भूत जातामध्ये एक विश्वंभर आहे असा वंदन करून नमस्कार करून त्या परमात्म्याची शरणागती करा. तुम्ही देवाला शरण जा. तुकाराम महाराजांनी त्या देवाचं नाव विश्वंभर घेतलेलं या अभंगामध्ये. विश्वंभर विश्वंभर का बरं घेतलं? त्याचं कारण आहे संपूर्ण विश्वाचं भरण पोषण करणारा एक परमात्मा आहे. मायबाप, आपण तर आपलं पोट भरू शकत नाही, जगाचा काय आपण विचार करणार आहे? या संपूर्ण विश्वाचं भरण पोषण करणारा एक पांडुरंग आहे. मी नेहमी सांगतो, जो व्यक्ती या अभंगाचं चिंतन करतो ना त्याने जीवनात कधीच कोणती चिंता करू नये. आणि का चिंता करू नये? कारण परमात्मा विश्वंभर आहे. सगळ्या जगाची चिंता करणारा पांडुरंग आहे. आपण कशाची चिंता करायची? बघा ना, आपण जन्माला येण्याच्या अगोदर आपल्या आईजवळ दुधाची व्यवस्था कोणी केली? बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीमती. दगडाच्या पोटात बेडूक बसतो, त्याच्या चाऱ्या पाण्याची सोय कोण करतो? पाषाणाची पोटी बैसला दर दूर दूर, त्याचे मुखी चारा कोण घर. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही घराशेजारी झाडं लावा, 24 तास पाणी घाला, तरी पण झाडं अशी मान टाकतात. पाणी घालून त्यांना सगळी व्यवस्था करून झाडं मान टाकतात. पण लांब डोंगरावर पाण्याचा थेंब नाही, येड्या बाबडी हिरव्यागार आहे, कोण पाणी घालतं? फुटितारुवार उष्णकार माझे, फुटितारुवार उष्णकार माझे, फुटितारुवार उष्णकार माझे, दगडाच्या पोटातल्या बेडकाची सोय तो करतो, डोंगरावरच्या झाडांच्या पाण्याची व्यवस्था तो करतो, सगळ्या जगाची चिंता एक परमात्मा करतो. माझा म्हणून तुकाराम महाराजांनी त्याला विश्वंभर म्हटलंय. विश्वंभर, त्याला शरण जा, त्याची शरणागती करा, त्याची भक्ती करा, भजन करा. प्रश्न असा येतो की घरदार सोडून मंदिरात बसायला शरणागती म्हणतात का? म्हणजे तसं नाही. घरदार प्रपंच संसार सगळं करा, पण एक लक्षात ठेवा, जे मिळालं ते त्याच्या कृपेने मिळालं आणि जे गेलं ते त्याच्या कृपेनेच गेलं असं समजा. ही खरी शरणागती. देता देवविता येथे याची सत्ता काय. अरे जीवनात सुख आलं तरी देवाची कृपा, आणि जीवनात दुःख आलं तरी देवाची कृपा. तत्तेनु कंपाम सुसमीक्षमाणु, याला देवाची शरणागती म्हणतात. आणि जो व्यक्ती देवाला शरण जातो भगवान त्याचं सगळंच गोड करतो. मायबाप, निर्धाराची अवघे गोड करी कोड कौतुके, त्याचं सगळंच गोड करतो. कारण देवाचं एक वीक पॉइंट आहे. म्हणजे काय वीक पॉइंट आहे? देवाला लाड करायची सवय, पण देव कोणाचेही लाड करत नाही. देव आपल्या शरणागत भक्ताचे लाड करतो. देव कृपेचा कोवळा शरणागता पाडी लढा. जो शरण गेलेला आहे भगवान त्याचं गोड कौतुक करतो. आणि देवाचा एक वीक पॉइंट कोणता? देव एका बाबतीमध्ये खूप कंजूस आहे. आणि कोणत्या? देव आपल्या शरणागता व्यतिरिक्त कोणाचाच लाड करत नाही. ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या दैवाने कर्माने मिळू देतो, लाड करतो शरणागताचा. देवाची कंजूसी आहे. देव किती कंजूस माहिती आहे का तुम्हाला? एका गावामध्ये 3 कंजूस लोक राहायचे. सगळं गाव त्यांना म्हणायचं कंजूस 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 कंजूस, बोलायचं तोंडावर. लोक विचार करायला लागले, तिघी जण. सगळं गाव आपल्याला तोंडावर कंजूस म्हणतं. आपण जर मेलो तर स्मशानभूमीत ठेवायला येतील आणि ती तिघी तेच बोलतील, कंजूस होता मरी गया, कंजूस होता मरी गया, कंजूस होता मरी गया. स्मशानभूमीत लोक ठेवायला आले की त्यांना जास्त टेन्शन नसतं मारणाऱ्याचं. तंबाखू चुना हातावर घेतलं गेलं का विचार करतात. सोमवार 8, मंगळवार 9, बुधवार 10, म्हणजे 10 कधी? बुधवारी, गुरुवारी, शुक्रवारी आणि शनिवारी. लोकांचा विचार चालू होऊन जातो, बुंदी वगैरे काय असेल नसेल. यांना वाटलं आपण काहीतरी खर्च करू आणि आपल्यावरचा शिक्का पुसून टाकू.
तिघी जण एकत्र आले. हे आपण काहीतरी खर्च करायचा. लोकांनी आपल्याला कंजूस म्हटलं नाही पाहिजे. मग काय खर्च करायचा? म्हणे आपण नाही दान धर्म करत, कमीत कमी पोटाला तर खाऊ. मग तिघ जण बाजारात गेले आणि तिघांनी तूप आणलं. तूप पावशेर तिघांनी तूप आणलं. पावशेर तूप. डाळला नाही, गावरान तूप आणलं. लोकांना दाखवलं, बघा आम्ही कंजूस नाही, पोटाला तर खातो. लोक म्हटले पोटाला का खाईना, चांगली गोष्ट आहे. पण कंजूशी तर सोडली यांनी. पावशेर तूप तिघींनी आणलं. 8 महिन्यानंतर तिघी एकदा लोकांच्या नजरेत पडले. कारण 8 महिन्यापूर्वी तूप आणलं होतं ना. पहिल्याला विचारलं तुझं तूप, म्हणे आहे. दुसऱ्याला तुझं आहे. तिसऱ्याला विचारलं तुझं आहे. मला सांगा, पावशेर तूप 8 महिने पुरवलं. किती कंजूस असते. पहिल्याला विचारलं, का रे तू खरंच तूप वापरतो? म्हणे शपथ. दुसरा म्हणे बिलकुल. दुसरा म्हणे हो. पहिल्याला विचारलं, तू कसं तूप वापरतो? पहिला म्हटलं, बघा आपली पद्धत अशी आहे, बाई पोळ्या करायला बसली की मी बाईजवळ बसतो. तिची पोळी उतरली की सगळ्या पोळ्यांचा मी असा गठ्ठा तयार करतो. एक बोट तूप वरच्या पोळीला लावतो, एक बोट तूप खालच्या पोळीला लावतो आणि मधल्या सगळ्या पोळ्यांना तूप लावलं असा भाव ठेवतो. म्हणजे कमी तुपात माझं काम केलं. दुसऱ्याला विचारलं, कर तू कसं तूप वापरतो? आपली पद्धत वेगळी आहे. मी काय करतो, बाईने पोळ्या बनवल्या, पोळ्यांचा गठ्ठा करतो. एक दामन घेतो, पोतं शिवायची लोखंडी दामन, तुपामध्ये बुडवतो आणि पोळ्यांच्या मध्यभागी अशी खूप असतो. वरपासून खालपर्यंत सगळ्या पोळ्यांना तूप लागतं. आबादी आबाद रामकृष्ण आहे. हो, तूप लागून जात. लोक म्हटले, बापरे एवढी उधळपट्टी. तुमच्यामुळे तर आपल्या देशाला चायनाकडून कर्ज घ्यावं लागेल. एवढी उधळपट्टी आपल्या अर्थव्यवस्थेत असतो. तिसऱ्याला विचारलं, का रे तू खरंच तूप वापरतो का? म्हणे बिलकुल. तू कसं वापरतो? तिसरं म्हटले, आपली पद्धतच निराळी आहे. मी काय केलंय, पावशेरभर गावरानी तूप की नाही एका काचेच्या बाटलीमध्ये पॅक केलेलं मुचलं. पोळी उतरली की पोळीवर फक्त बाटली फिरवतो. मला सांगायचं, बाटली फिरवून तूप वापरतो. त्याचं तूप कधी संपणार? त्या तुपावर त्याचं उत्तर कार्य होईल, पण तूप काही संपणार नाही. मला सांगायचा अर्थ असा आहे, भगवान किती उदार असू द्या, पण देवाची एक कंजूसी आहे. कोणती कंजूसी? देव आपलं प्रेम फक्त आपल्या शरणागताला देतो. म्हणून संत महात्मे सांगतात, बाबा त्या विश्वंभराला तुम्ही शरण जा. कसे शरण जा? भूत जात वंदुनी. ज्ञानोबा ज्ञानेश्वर सांगतात, तया हंवाच्या चित्तांग देवुनिया शरण निघ महोदधिका गांगरी गाले जैसे. किंवा गीतेमध्ये भगवान कृष्ण सांगतात, अर्जुना सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. परमात्म्याला शरण जावं का? तोच विश्वंभर आहे, तोच जगाचा चालक मालक पालक आहे. त्याच्या सत्तेशिवाय नाही. वृक्षाचेही पान हाले ज्याची हो राहिली तुझिया सत्तेने वेदासी ओलणे आणि सूर्याशी चालणे तुझिया आईसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. असा परमात्मा सर्व समर्थ असल्यामुळे आपण जर अविनाशी स्वरूपाला प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर काय केलं पाहिजे? देवाचं भजन केलं पाहिजे. विठोबा रघुमाई विठोबा